आजच्या कृषी क्षेत्रातील मोठ्या बातम्या, शासनाच्या घोषणा, अनुदानातील बदल, खरेदी धोरणे आणि बाजारभावांमधील हालचाल सर्व काही तुम्ही पाहणार आहात या व्हिडिओच्या माध्यमातून। भारतासह 5 मित्र राष्ट्रांना इराणकडून होर्मुझ खोली, ऊर्जा संकटात दिलासा, शत्रू राष्ट्रांना मात्र नो एंट्री। पश्चिम आशियातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर इराणने एक अत्यंत महत्त्वाचा राजनैतिक निर्णय घेतला आहे। इराणने भारतासह रशिया, चीन, इराक आणि पाकिस्तान यासारख्या आपल्या मित्र राष्ट्रांना होर्मुझच्या सामुद्रधुनीतून व्यापारी वाहतूक करण्याची अधिकृत परवानगी दिली आहे। आता टँक फुल विसरा, दुचाकींना 200 तर 4 चाकींना 2000च मिळेल पेट्रोल आणि डिझेल। पुरवठा विभागाचे पंप चालकांना आदेश, तातडीने आदेश पालनही सुरू। 2 दिवसात डझनभर पंप कोरडे ठाक। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अपडेट। आता प्रत्येक शिधापत्रिकेवर मिळणार 3 लिटर रॉकेल। राज्यासाठी 37,44,000 लिटर कोटा मंजूर। अंत्योदय आणि प्राधान्य योजनेतील शिधापत्रिकाधारकांना रॉकेलचा पुरवठा करण्यात येणार आहे। त्यानुसार प्रति शिधापत्रिकेवर 3 लिटर रॉकेल मिळणार आहे। कडक उन्हाळ्यात वीज दरामध्ये कपात होणार, ग्राहकांना दिलासा। येत्या 1 एप्रिल पासून नवीन दर लागू। नवीन दर पत्रकानुसार सर्वच युनिट स्लॅबमध्ये कपात करण्यात आलेली आहे। 0 ते 100 युनिट वापरणाऱ्या ग्राहकांसाठी आता प्रति युनिट 4 रुपये 30 पैसे दर आकारला जाईल। तर हाच दर गेल्या वर्षी 4 रुपये 76 पैसे इतका होता। अजितदादानंतर नेत्यांना ग्राउंड लेवलवर झुंजावे लागणार, बारामतीचे राजकारण बदलणार। दादांच्या नावावर निवडणुका जिंकण्याचे दिवस संपले। दशकानुदशके बारामतीचा विकास आणि राजकारण त्यांच्या नावाभोवती फिरत राहिलं। त्या अजितदादांच्या जाण्याने बारामतीच्या राजकीय पटलावर मोठी पोकळी निर्माण झाली आहे। यापुढे शेतरस्ते अडवणाऱ्यांवर कडक कारवाई होणार, आधार ब्लॉक होणार, तसेच सरकारी योजनांच्या लाभांवर 5 वर्षांची बंदी। शेतरस्त्यांवर अतिक्रमण करणाऱ्या आणि रस्त्यांचे नुकसान करणाऱ्यांचे आधार कार्ड आणि फार्मर आयडी तब्बल 5 वर्षांसाठी ब्लॉक करण्यात येणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेवरून महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हा निर्णय घेतला असून या संदर्भातील शासन निर्णय देखील जारी करण्यात आलेला आहे आणि त्यामुळे राजकीय वलयाचा फायदा घेऊन शेतरस्ते अडवणाऱ्या किंवा वाद घालणाऱ्या आता चाप बसणार आहे। देशात 60 दिवसांचा तेलसाठा उपलब्ध, केंद्र सरकारची माहिती। पेट्रोल आणि डिझेल एलपीजीची कमतरता नाही। सध्या देशाकडे 1 महिन्याचा एलपीजीचा पुरवठा आहे। तेल कंपन्या दररोज 50 लाखांहून अधिक सिलेंडरचा पुरवठा करीत आहेत। नागपूर जिल्ह्यात रात्री उशिरा बरसला पाऊस। 1 एप्रिल पर्यंत ढगाळ आणि उन्हाळी वातावरण कायम। विदर्भात 30 आणि 31 मार्च दरम्यान पावसासह गारा पडण्याची शक्यता लक्षात घेता कृषी विभागाने शेतकऱ्यांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे। रब्बी हंगामातील पिके काढून सुरक्षित ठिकाणी ठेवावीत आणि साठवण केलेल्या धान्य आणि उत्पादनांवर आच्छादन करावं, असं कृषी विभागाने सुचवलं आहे। आंबेगाव तालुक्यात घरकुलांचे हप्ते थकले। 7 महिन्यांपासून शेकडो कामे अर्धवट अवस्थेत, लाभार्थ्यांमध्ये तीव्र संतापाची भावना। कंपनीमध्ये कुठेही गॅसचा तुटवडा नाही। सोलापूर जिल्ह्यात वस्तुस्थिती मात्र पूर्णपणे वेगळीच असल्याची नागरिकांची ओरड। ऑनलाईन बुकिंग केल्यानंतर सरासरी 4.5 दिवसात घरपोच गॅस सिलेंडर पुरवठा केला जात असल्याचं कंपनीच्या वतीने सांगण्यात आलंय, परंतु प्रत्यक्षात वस्तुस्थिती मात्र वेगळीच असल्याने नागरिकांची ओरड आहे। जोडधंद्याला महागाईचा भार, दुधापेक्षा पशुखाद्यच महाग, दरामध्ये 225% वाढ। गेल्या 6 ते 7 वर्षांचा पशुखाद्याचा दराचा आढावा घेतला असता त्यात पशुखाद्याच्या किमती दरवर्षी सरासरी 100 ते 150 रुपयांनी वाढत आहेत, मात्र दुधाच्या दरात केवळ 2 ते 5 रुपयांची वाढ होताना दिसते। पुणे जिल्ह्यात करमोडीच्या पाणी फेर नियोजनाला मंजुरी, 6,722 हेक्टर क्षेत्राला दिलासा। आंबेगाव खेड तालुक्यातील आवर्षण प्रवण भागातील शेतीला नवसंजीवनी। या प्रकल्पामुळे सातगाव पठार, वापगाव परिसर, दुर्गम भागातील शेतजमिनी सिंचनाखाली येणार आहेत। ग्रामीण भागातील इंटरनेट जोडणीची समस्या अद्यापही कायम, केंद्र सरकारची लोकसभेमध्ये कबुली। डेटा दर स्वस्त झाल्यामुळे इंटरनेट वापरातील आर्थिक तफावत कमी झाली असली तरी सेवा गुणवत्ता, इंटरनेटचा वेग आणि नेटवर्कची स्थिरता या बाबतीत शहरांच्या तुलनेत ग्रामीण भागात अजूनही तफावत कायम असल्याचं मंत्री सिंधिया यांनी सांगितलं। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सोयगावात गारपीट आणि अवकाळीने झालेल्या नुकसानीचे पंचनामे ठप्प। 2 मंडळातील 33 गावांना अवकाळी पावसाचा फटका। शेतकऱ्यांमध्ये कृषी आणि महसूल विभागाबाबत संताप।
कापूस बाजारपेठेला एचटीबीटीचा दसका, वाढत्या प्रभावामुळे उत्पादक कंपन्या चिंतेमध्ये. गेल्या हंगामाप्रमाणेच यंदाही विदर्भ आणि खानदेशात मोठ्या प्रमाणावर एचटीबीटी कापसाची लागवड झाल्याचं चित्र समोर आलंय. उत्पादन खर्चाच्या तुलनेत शेतकऱ्यांना समाधानकारक उत्पादन मिळत असल्यामुळे यंदाच्या हंगामात देखील या बियाण्याच्या लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल वाढण्याची शक्यता बाजारपेठेत व्यक्त होत आहे. मात्र एचटीबीटी बियाण्याचा वाढता वापर राज्यातील पारंपरिक कापूस उत्पादक कंपन्यांसाठी चिंतेचा विषय ठरत आहे. निफाड तालुक्यात 2 महिन्यांमध्ये दक्षिण पूर्व भागात 10 बिबटे जेरबंद, 8 मानवी हल्ले, जनावरांवरील हल्ले सुरू, शेतमजुरांमध्ये पसरले भीतीचे वातावरण. सोलापूर जिल्ह्यात पुन्हा अवकाळीचा तडाखा, द्राक्षांना मोठा फटका. बार्शी, मोहोळ, वैराग, पंढरपूर तालुक्यात गारपिटीसह पावसाची जोरदार हजेरी, शेडवरील बेदाणा बेदला, केळी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान. सोलापूर जिल्ह्यातील करमाळ्यामधील 25 गावे टंचाईग्रस्त, टँकर विहीर अधिग्रहणाचा आराखडा. जेऊर कोर्टी प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेच्या दुरुस्तीसाठी 1.5 कोटी रुपयांचा निधी प्रस्तावित. इंदापूरच्या पश्चिम भागात मुरघास बनवण्याची लगबग, हिरव्या चाऱ्याची कमतरता जाणवतात मुरघासाकडे शेतकऱ्यांचा कल. दुधाला चांगला दर, तरुणही दुग्ध व्यवसायाकडे वळाले, मुरघासाला प्राधान्य देण्यात आले. स्पर्श प्रणालीमुळे घरकुल लाभार्थी कर्जबाजारी होण्याची भीती, हप्ते मिळवण्यात अडचणी, अर्धवट बांधकामामुळे लाभार्थ्यांची चिंता वाढली. राज्यात उन्हाचा चटका वाढण्याची शक्यता. राज्यात उन्हाचा चटका वाढल्याने पारा 40शी पार गेलाय. यातच पूर्व विदर्भात मात्र वादळी पावसाचे सावट कायम आहे. पूर्व विदर्भात विजांसह वादळी पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. युद्धामुळे खते जायबंदी, देशांतर्गत उत्पादनामध्ये 15% घटीची शक्यता. युद्धामुळे खतांसाठी लागणाऱ्या कच्च्या मालाच्या किमतीत वाढ होत असल्यामुळे खत कंपन्यांना लागणाऱ्या खेळत्या भांडवलामध्ये वाढ होण्याची, तसेच खतांच्या अनुदानापोटी केंद्र सरकारवर पडत असलेल्या भारात आणखी 25,000 कोटी रुपयांची भर पडण्याची शक्यता या संस्थेकडून व्यक्त केली जात आहे. सोलापूरसाठी 12 टँकर कॅरोसिन येणार. आठवडाभरात ग्राहकांना चुली आणि दिवाबत्तीसाठी नवीन इंधन मिळणार. नाशिक जिल्ह्यात अवकाळी पावसाने नुकसान, 4,500 हेक्टरवरील उन्हाळी कांद्याला फटका. कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांच्या अंदाजानुसार हे नुकसान 12 ते 15% झाले आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पंप बंद आणि लॉकडाऊनची अफवा, महामार्गांवरील पेट्रोल पंप बंद, गॅसच्या तुटवड्याने जनजीवन विस्कळीत. नाशिक जिल्ह्यात 33,000 गॅस सिलेंडरचा साठा उपलब्ध, 134 एजन्सींकडून विक्री सुरू असल्याचा प्रशासनाचा दावा. रासायनिक खतांचा वापर, शेताचा हरवतोय कस, 17% क्षेत्रावरील मातीची सुपीकता कमी होते. परिणामी जमिनीत उपयुक्त सूक्ष्मजीवांचे प्रमाण घटत चाललंय. शेतजमीन आम्लवर्गीय बनत चालली. पुणे जिल्ह्यातील मनसर परिसरात 7/12 आटसाठी शेतकरी हैराण, सर्व्हर डाऊनचा फटका. उत्तरे मिळवण्यासाठी महा ई सेवा केंद्रामध्ये नागरिकांची गर्दी. पुणे जिल्ह्यात मुबलक पाऊस, तरीही तहानलेली गावे, भीमा नदीचे पात्र मात्र कोरडे. खेड तालुक्याच्या पश्चिमेकडील आदिवासी भागात पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती, शेतकरी ग्रामस्थांची आवर्तन थांबवण्याची मागणी. जनावरांच्या आरोग्यावरही परिणाम होऊ लागलाय. नदीची पाणी पातळी तळाला गेल्यामुळे कृषी पंप नदीच्या मध्यभागी असतानाही उपयोग होताना दिसत नाही. सिलेंडरची धोकादायक वाहतूक, दुचाकी आणि ऑटो रिक्षा, कारचा वापर, घरपोच सुविधा मिळेना, ग्राहकांची ओरड, जिल्हा प्रशासनाचे आदेश कागदावरच. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक ठोका, शेअर करा आणि असे दैनंदिन शेतकरी बातम्या अपडेट्स मिळवण्यासाठी सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन दाबा.